तुमच्या जमिनीचा हिस्सा शेजारच्याकडे जात असल्याचे सिद्ध झालंय. मग अशा वेळेस तो पुन्हा कसा मिळवायचा? राज्यात जमीन ताबा, सीमारेषा, मोजणी संदर्भातील काही वाद मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा काही भाग शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यात गेला असल्याचं नंतर लक्षात येतं. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही जुन्या मोजणीत झालेल्या चुका, पिकांची फेरबदल, सीमारेषेवरील खुणा नाहीशा होत आहेत त्या, किंवा जाणून बुजून कोणीतरी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय, अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ना ते वारंवार घडत आहेत. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्याने काय करायला पाहिजे? जमीन परत मिळवण्याची प्रक्रिया कशी असते हे आपण जर शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीचा काही भाग शेजाऱ्याकडे गेला आहे असं जर वाटलं तर सर्वप्रथम त्याने स्थानिक तलाठी कार्यालयात लेखी तक्रार द्यायला हवी. तक्रारीत सर्वे नंबर, गट नंबर, गटाची सीमा, अंदाजे किती जमीन ताब्यात गेली आहे याचे तपशील नमूद करणं खूप गरजेचं आहे. तक्रार मिळाल्यानंतर तलाठी प्राथमिक पाहणी करतो व दोन्ही पक्षांना त्या जागेवर बोलवतो. जमिनीचा वाद हा निश्चित करण्यासाठी अचूक व अधिकृत मोजणी हा सर्वात निर्णायक टप्पा असतो. तलाठीच्या पाहणीनंतर दोन्ही बाजूने संमती मिळाली तर शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज तहसील कार्यालयामध्ये करायला लागतो. मोजणी अहवालात जमीन कुणाकडे किती प्रमाणात गेली आहे हे स्पष्ट दाखवलेले असते. मोजणी अहवालामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा भाग शेतकऱ्याकडे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित शेतकरी तहसीलदार कार्यालयात अधिकृत अर्ज करून जमीन परत मिळवण्यासाठी आदेश देखील मागू शकतो. तहसीलदार दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन मोजणीच्या आधारावर निर्णय देतो आणि जमीन चुकीच्या पद्धतीने ताब्यात जर गेलेली असेल तर तहसीलदार शेजाऱ्याला जमीन रिकामी करून देण्याचा आदेश देखील देऊ शकतो. तहसीलदाराचा आदेश मिळाल्यानंतर आवश्यकता भासली तर मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस यांच्यासह प्रत्यक्ष त्या जमिनीवर जाऊन शेतकऱ्याला त्याचा मूळ ताबा मिळवून देतात देखील. सीमारेषा पुन्हा निश्चित केली जाते. खांब, खूणदर्शक लावले जातात. काही वेळा शेजारी आदेशाचे पालन करायला नकार पण देतात. ओके, मग अशा वेळेस कायद्याचा अवलंब करून सक्तीची अंमलबजावणी देखील आपण करून घेऊ शकतो. जर तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्याला समाधानकारक निर्णय मिळालाच नाही किंवा प्रकरण गुंतागुंतीचेच झालेले असेल तर मग शेतकऱ्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. सिव्हिल कोर्टामध्ये एन्क्रोचमेंट सूट दाखल करून जमीन परत मिळवता देखील येते. न्यायालय अधिकृत मोजणी, कागदपत्र, हक्कांची नोंद या सर्वांच्या आधारे अंतिम आदेश देते. देशाच्या विकासासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांना त्यांचे हक्क, अधिकार स्पष्टपणे समजावेत हाच माझा एक स्पष्ट हेतू मी इथे सादर करते. धन्यवाद.